ATV न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट. कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार, लोकसभेचा रणसंग्राम. काय वाटतं तुम्हाला, कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? साहजिकच आहे विखे पाटील. वाटतं कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? त्याच्यासाठी आम्ही दादांच्याच पाठीमागे आहे. पण मी 2-3 वेळा फोन लावले होते नाही का, त्यांचा फोन व्यस्त आला 2 वेळा, परत तिसऱ्यांदा पण फोन काय लागला गेला नाही, फक्त आवाज येतो टूक टूक टूक, बाकी फोन लागत नाही. वाटलंच तुम्ही परत एकदा तुमच्या समोर लावून दाखवतो फोन, माझ्याकडे नंबर आहे त्यांचा, फोन उचलत नाही ते. नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहतायत ATV न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट. कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार, लोकसभेचा रणसंग्राम. आज आपण नवनागापूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की काय आहे त्यांचा कौल आणि नेमकं त्यांच्या मनात काय दडलंय. बाबा, तुम्हाला काय वाटतं, कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? विखे पाटील. विखे पाटील का? विखे पाटीलच का? हाय, कार्य चांगले, हां. जरा बरे, हां. असं तसं. बाबा, तुम्ही अनेक लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या आहेत. काय वाटतं तुम्हाला आधीच्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुकांमध्ये? आताच्या आणि आधीच्या निवडणुकांमध्ये आता सध्या जरा घासून इलेक्शन चाललेलं आहे. का आधी घासून निवडणुका होत नव्हत्या? नाही ना, एवढे नव्हते. पण माझ्या माहितीप्रमाणे आहे ना, तर जे कार्य करील ना त्याला फळ मिळणार असं माझा एक अंदाज आहे, बाकी काय नाही. मग आता काय वाटतं तुम्हाला? आता काय वाटायचं काय, आता काय सांगावं काय, आता मी सांगितलं ना बोगस. विकास करणाऱ्याला मतदान करणार. हो, हां. मग नाही विकास केला काय करायचं मग? आम्हाला परत भेटायचंही नाही, काय नाही काय नाही. थोडी सवलत मिळाली आम्हाला कसली, मग बरं वाटतं जरा. केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काही सांगता येईल का? नाही, काय नाही सांगायचं, पण ते आम्हाला भेटतं ते केंद्र सरकारकडून. काय मोदीचे पैसे भेटायचे आहेत, हां काय ते श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेचे भेटायचे आहेत. हां हां. चालतं आमचं बरोबर. तुमच्या जीवनाचं म्हणजे तुमचा उदरनिर्वाह होतो त्याच्यामुळे. हा होतो. आपण काय करत होतात? मी नगर फोर्जिंगला सर्व्हिसला होतो 30-35 वर्षी. अच्छा, मग आता रिटायर आहात? हा, घरी. या ठिकाणी अजून एक ज्येष्ठ नागरिक आहे आपल्या सोबत. जाणून घेऊयात काय वाटतं त्यांना, काय आहे त्यांचा कौल. बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा, आपलं नाव? वसंत गुंजाळ. कुठे राहता आपण? इथं नवनागापूर. अच्छा, काय वाटतं आपल्याला, कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? विखे पाटील. विखे पाटील का? विखे पाटीलच का? कामं चांगली आहेत. हां. हो, ते इथं आल्यापासून 40 वर्ष पूर्वी नारळ फुटलं होतं उड्डाण पुलाचं, ते उड्डाण पूल झालं त्यांच्या काळात. हो, कसं कामं चांगली आहेत त्यांची. विखे पाटीलच खासदार होणार आहे. 2 ते पावणे 2 लाखाची येणार. नागापूर या ठिकाणी अनेक जण उत्सुक आहेत आपला कौल सांगण्यासाठी. एक दादा आहे तिथे, जाणून घेऊया त्यांच्याकडनं काय वाटतं त्यांना. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रकाश शिंदे. काय करता आपण? मी रिक्षा चालवतो. अच्छा, रिक्षा चालवता. काय वाटतं तुम्हाला, कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? साहजिकच आहे विखे पाटील. का विखेच का? विखे केंद्रामध्ये काम चांगलं आहे त्यांचं आणि अनुभव भरपूर आहे त्यांना, आणि कामं केंद्रापर्यंत त्यांचे म्हणजे जुने वडिलांपासून ते करत आलेले आहेत. त्याच्यामुळं कामं भरपूर केलेत. पूल वगैरे, उड्डाण पूल इथं बी मंजूर केला आहे, MIDC सायद्री चौक. म्हणजे भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी. आणि केंद्रात पाहिलं तर केंद्राच्या हिशोबाने एकदम ओके. आणि निलेश लंके जे आमदार की त्यांची ओके, आमदारच्या पुरतं ते एकदम चांगलं आहे काम आहे त्यांचं. पण आता ते दावा करतायत की मी खासदार झाल्यानंतर संसदेत अनेक प्रश्न मांडणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आवाज उठवणारे. नाही, अजून त्यांना तसा अनुभव नाही आहे, मला तर वाटत नाही. ते आमदारकीपुरते ठीक आहेत. खासदारच्या बाबतीत सुजय विखे. तुम्ही आता रिक्षा चालवतात, काय वाटतं तुम्हाला, इतक्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे, काय सांगाल? महागाईचं काही नाही, पहिलं पण काही काँग्रेसच्या काळात 70 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. 70 वर्ष त्यांना पब्लिकने तर चान्सच दिला ना. 10 वर्ष मोदी सरकारला दिलंच आहे. आपण चांगलं काम आहे आणि देशाची सुरक्षा पण महत्त्वाची आहे. आपल्याला काय लोकल मुद्द्यासाठी नाही द्यायचं, आपल्याला केंद्राचं पाहायचं आहे आणि देशाचं पूर्ण पाहायचं आहे. सुरक्षा महत्त्वाची आहे. आपण जे कमवतोय, करतोय, कशासाठी करतोय? पुढच्या भावी पिढीसाठी करतो. आणि भावी पिढीसाठी आपल्याला काहीतरी मजबूत करण्यासाठी आपल्याला केंद्रात मोदी सरकारच महत्त्वाचं आहे.
आणि तेच पाहिजे. नक्कीच देशासाठी फार महत्त्वाची अशी लोकल नाही, लोकल निवडणूक नाही आहे. नगरसेवक आपल्याला काय रोड आणि पाईपलाईन गटर लाईन नाही करायची. आपल्याला केंद्रात मजबूत पाहिजे आणि अर्थव्यवस्था आपली तिसरी झाली आणि मोदीचं म्हणणं आहे की मी अजून करून दाखवीन, पण तसं काँग्रेस म्हणत नाही काही की मी हे करीन मी ते करीन. फक्त काँग्रेसचं राजकारण फक्त जातीपातीमध्येच आणि आरक्षण संविधान बदलतीन हे बदलतीन. संविधानातच दिलेलं आहे आपल्याला की संविधान काळाच्या गरजानुसार बदल करा. आत्तापर्यंत संविधानात काही बदल केले नाही. काळाच्या गरजानुसार बदल केले पाहिजे संविधानात आणि काळाची गरज आहे. काहीतरी नवीन काहीतरी आणलं पाहिजे, नवीन काहीतरी केलं पाहिजे. आणि माझं मत आहे की केंद्रात भाजपच पाहिजे. काय वाटतं कितीची लीड घेतील सुजय विखे? सुजय विखे लीड आहे ना कमीत कमी 2.5 लाखाचं घेतील. मागच्या वेळेस 3 लाख घेतलं बहुतेक, 3-3.5 लाख. आणि यावेळेस थोडंसं फरक पडेल कारण की लंके साहेबांचं थोडंसं काम कोविड काळात चांगलं होतं. काहींच्या भावना त्यांच्यासाठी चांगल्याच आहेत, पण माझं तर मत आहे 2.5 लाख तरी लीड घेतील. येत्या 7 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर शहरात येत आहे. काय वाटतं या सभेचा काय परिणाम होईल? खूप परिणाम होणार, खूप. कारण की युवा पिढीला तर मोदी खूप म्हणजे खूप प्रेरणास्थान आहेत. त्याच्यामुळं लोक कामधंदे सोडून उन्हात तानात पण त्यांच्या सभेसाठी जातील आणि मी पण जाणार अर्थातच. आणि माझं तर मत आहे त्यांना यायलाच पाहिजे. भाषण काय करतील नगरमध्ये ते ऐकण्यासाठी मी पण उत्सुक आहे. त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे 100%. आणि काय बोलतील नगरसाठी, काय आहे का त्यांच्याकडं आणि नगरच्या इतिहासाच्या जुन्याबाबत काय बोलतील हे ऐकण्यासाठी मी पण आतुर आहे. आपल्याबरोबर आता एक बाबा आहेत, आपण आता त्यांना विचारू काय वाटतं त्यांना, काय आहे त्यांचा कौल. बाबा काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? खासदार आपले विखे पाटलाच व्हायला पाहिजे आणि तेच होणार. इतका विश्वास? त्याने कामं केले तसे, मग सुधारणा केलेली आहे. सगळं काही व्यवस्थित चालले, सगळं काही चाललेलं आहे. सगळं पुढे काही टंचाई नाही आहे. जे काही गरिबाला दिले ते त्याने दिलेले पुरीत आहेत. गरिबांना काय दिलं तुमच्यापर्यंत काही आलंय का? आम्हाला राशन मिळतंय फक्त, कुपांवर काय मिळतं ते मिळतंय माणसाप्रमाणे, बाकी नाही काही. आपण काय करता? आम्ही हे गाय वळतोय, शेती नाही काय नाही काय नाही, इथे राहतोय फक्त बस. गाई वळता आपण, म्हणजे एक आपण सर्वसामान्याचा आहात. काय वाटतं तुम्हाला केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात? तिने कामं म्हणजे चांगले कामं केले आहेत, चांगले कामं चालू आहे. म्हणजे आता आम्ही फिरलो कुठेतरी देवाधर्माला गेलो ना तर प्रत्येक ठिकाणी कामं चालू आहे, रोडचे कामं चालू आहे. हे नगर जिल्ह्यामध्ये या 10-5 वर्षामध्ये आपलं विमानतळ झालं काकडीमध्ये, बरोबर आहे. हां, मग 1 वर्षामुळे झालं, या व्यवस्था झाली ना सगळी. फक्त इकडं चालूच आहे, होत आहे ते. पण विखे पाटलांचे काम केलं आहे ते काम एवढं पुढे आता मार्गीच लागणार आहे, त्याला लागणार असा एक अंदाज आहे. सगळेच म्हणतात की खूप महागाई वाढली, खूप महागाई वाढली. आता तुम्ही एक सर्वसाधारण आहात, काय वाटतं तुम्हाला या महागाईच्या झळा तुम्हाला कुठतरी पोहोचताय का? अहो, महागाई वाढली, शेतकरी म्हणतो आम्हाला भाव पाहिजे, सगळ्यामध्ये आम्हाला भाव पाहिजे. पेट्रोल पाणी भाव वाढलेले आहेत, गॅसचे भाव वाढलेले आहेत, मग प्रत्येक भाव खाल्लेले, साखरचे भाव वाढलेले आहेत. मग सगळंच वाढे ना, मग सगळंच वाढल्यानंतर सगळंच खाली आणा. खाली आलं तर शेतकरी रडतोय, बरोबर आहे. उद्या धंद्यावाले रडतात, काही काही कंपन्या बंद पडतात. कसं होतं हे वळ नाही पाहिजे ना, हे समोर चाललं पाहिजे ना. मग सगळा विकास होतो, सगळे कामधंदे मिळतात, मजुरी मिळते, रोजगार मिळतोय. आणि या बंद पडा झालं कसं काय कोणाला काय मिळणार आहे? मग चोऱ्या माऱ्या होत्यात, आमच्या गाय चोरले गेलेले आहेत, कमवून गेलेले आहेत. त्याचं कारण तेच ना, आता हे बोरटे बारटे कामधंदे नाही, काय नाही काय नाही, असं आहे ना. तरुणांच्या हाताला रोजगार नाहीये, काय वाटतं तुम्हाला? काहीच नाही ना, मोकर फिरतात ना, कुठं जावं ते नाही. त्याला धंदा पाणी करायला आज वाटते, व्यवसाय करायला आज वाटते. नोकरीच पाहिजे, नोकरी मिळून राहील, आरक्षण मिळालं ना, काही होईना. कोणी मनावर घेणार, शेतकऱ्याचं बागायतदारचं आपल्या मराठी समाजाचं कोणीच मनावर घेणार ना. एक मनावर घेतात, 2 बोटं घालतात. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? नुरा सय्यद. काय करता आपण? जॉबला आहे. अच्छा, काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? सुजय दादा की पाटील. का सुजय दादाच का? दादांचे कामं भरपूर आहे इथं, उड्डाण पूल सगळे वस्तू त्यांनी चांगलं करोना टायमाला बी चांगले कामं केलेले आहे. दुसरे उमेदवार निलेश लंके, काय सांगाल?
त्यांचं काय नाव घेतात? त्यांनी काय केलं गावासाठी? काहीच नाही केलं. आमच्या नवनागापूरसाठी काहीच निधी विधी काही दिलेलं नाही निलेश लंके साहेबांनी. हां, पण ते आता आमदार होते तिकडचे, त्यांचा इकडे काही संबंध नव्हता, तर ते आता म्हणतात की मी खासदार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकासाचे कामे करणार आहेत. हे कसं काम फक्त सुजयदादा पाटीलच करू शकतात. मोठे निधी सुजयदादांनीच आणलेले, एवढे मोठे रस्ते केलेले बघायचं लोकांसाठी, गरिबासाठी बसायला हां त्यांनीच केलेलं दादांनी काम. लंके साहेबांनी काहीच काम नाही केलं इथं नवनागापूरमध्ये. काही निधी काही दिलेलं नाहीये. या ठिकाणी काही महिला भगिनी देखील आहेत, जाणून घेऊ आपण त्यांच्याकडनं की काय वाटतं त्यांना. ताई नमस्कार, नमस्कार. आपलं नाव? वैशाली कोंबडे. काय करता आपण? आम्ही भाजी विकतो. भाजी विकता आपण. काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? आम्हाला तर वाटतंय सुजय दादा विकेच व्हावेत म्हणून. व्हावेत म्हणून का असं वाटतं? कारण की आम्ही पहिले असं एकदम पावसामध्ये बसायचो, चिखला मातीत बसायचो, आम्हाला बसण्यासाठी सोय नव्हती. पण आता दादांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आणि याच्यानंतर आम्हाला लाईटची त्याची पण सोय करून देणार आहेत ते. आणि आमच्या वडगाव गुप्ता रोडचं पण काम छान केलं आहे त्यांनी. त्याच्यासाठी आम्ही दादांच्याच पाठीमागं आहेत. अच्छा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काही सांगता येईल का? काय नाही. तुम्ही एक महिला आहात, महिलांसाठी नरेंद्र मोदींनी पण आम्हाला गॅस वगैरे महिलांसाठी दिले होते आणि रेशन जे आहे ते आतापर्यंत आम्हाला जवळपास आम्ही 3 वर्षापासून फुकटच खातोय. अच्छा, तुम्ही भाजी विकता तेव्हा फार म्हणजे गिरायकांना बोलतात, पटवून सांगतात भाव कमी आहे, जास्त आहे, परवडत नाही, असं बरेच काही बोलत असतात. सुजय विखेसाठीच आम्ही करणार आहेत, त्यांच्यासाठीच मतदान देणार आहेत. आम्हाला दुसरं काही नाही बोलता येत त्याच्या पुढं महिना. नाही, आपल्याला काही नाही बोलायचं, पण का तुम्हाला वाटतं असं की सुजय विखेंनाच मतदान केलं पाहिजे? करूत ना मग आम्ही, त्यांनी जागा दिली आम्हाला, त्यांच्यासाठीच करणार आहेत आम्ही. असं थोडीच जाणार आहे दुसरी. देणार नव्हते, हां. पण सुजय दादामुळे आम्ही इथं बसून राहिलो. त्यांनी तुमचा प्रश्न मार्गी लावला. मार्गी लावला प्रश्न आमच्या. चिखलात आलेले आहेत इथं, पाय भरीत आलेले आहेत आमच्यासाठी. म्हणले महिला सारी चिखलात आहे, त्यांनी मग आम्हाला ते नीटनाटकं करून दिलं. मग आता आम्ही दुसरीकडे कसं काय पाळणार आहेत? कुठं त्यांच्याकडेच पाळणार ना. पाहून गेल्यावर मग आम्हाला त्यांनी हे वट्टे बिट्टे करून दिले आणि आमच्या महिला पण आता मागं बसतात, पण मध्ये गर्दी नसती ना, त्याच्यामुळे थोडंसं रोडला बसतात. पण दादा निवडून आल्यावर ते तेवढी मदत आम्हाला करणार आहेत आणि आम्ही पण त्यांचं ऐकणार आहे ना. आम्ही पण त्यांच्या मागं जे ते म्हणतील तसं आम्ही बसणार पण. आणि अजून आम्हाला दादा आणखीन काही मदत करून देणार आहेत, लाईट वगैरे सगळे करून देणार आहेत. परत टॉयलेटची पण सोय करून देणार आहे, संडास बाथरूम लाईट. आम्हाला सोय झाली मॅडम आमची. 22 वर्ष झाले आम्ही भाजीचा म्हणजे व्यापार करतोय. इथून मागं आम्हाला खूप सारे म्हणजे पोलिसांनी पण उठून द्यायचा प्रयत्न केला, सगळ्यांनी आम्हाला रोडला बसून नाही दिलं, खूप हाल झाले आमचे. आम्ही SP ऑफिसला त्याला जाऊन असे रोडवर वडापाव खाऊन बसलो. आम्हाला भरपूर इथल्या लोकांनी पण पावत्या घेणं ते केलं, पण आम्ही हटलो नाही. जिथं बसन तिथं आम्ही पोलिस आले तर आम्ही उठायचो, परत बसायचो. आमचे खूप हाल केले, पण आता दादांनी आमच्यासाठी खूप छान सोय केली. एवढ्यात त्यांना धन्यवाद म्हणते. ओके, धन्यवाद. सुजय विखे यांनी येथील महिलांचा, भाजी विक्रेत्या महिलांचा फार मोठ्या प्रमाणात जो प्रश्न होता तो त्यांनी मार्गी लावलेला आहे, असं येथील महिलांचं म्हणणं आहे. नवनागापूर येथे आम्ही नागरिकांचा कौल जाणून घेत असताना आम्हाला येथे नवनागापूर येथील ग्रामपंचायत सदस्य देखील भेटलेत. जाणून घेऊ आपण त्यांच्याकडनं की काय वाटतं त्यांना. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं आपल्याला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? 100% सुजय दादा. इतका विश्वास, कॉन्फिडन्स? 100% त्यांनी केलेले विकास कामच बोलतात. कारण ही जी निवडणूक आहे ना मॅडम, निवडणूक ही विकास कामावर झाली पाहिजे, ना की मोबाईलवरचे रील पाहून, व्हिडिओ पाहून. लोकांनी पण मतदान नाही केलं पाहिजे आणि इलेक्शन पण त्या पद्धतीने झालं पाहिजे. मतदान हे विकास काम कोण करतं आहे आणि विकास करण्याचा ग्राफ कसा आहे हे सगळं पाहून आणि हे सगळं डोक्यात ठेवून मतदारांनी मतदान केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं दादा, कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? जसं नानांनी सांगितलं तसं जो विकास पुरुष आहे आपल्या नगर जिल्ह्यासाठी लाभलेले, त्यांनाच जनता 100% साथ देणार आहे. नक्कीच नवनागापूर या परिसरामध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या बाजूने कौल दिसतोय. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव राजू आंधळे, पाथर्डी तालुका जोगडी गाव माझं. अच्छा, आता आपण कुठे मग? मी आता नागापूरमध्ये. अच्छा, काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? सुजय दादाच होणार. का सुजय विखेच का? कारण दादानी आमच्या गावामध्ये पूल दिली,
बरेचसे कामं केली. कारण आमचे बंधू थोडे नगरसेवक बी भाजपचे कार्यकर्ते आहेत रामदास आंधळे, आम्ही त्यांचंच ऐकणार आहे. आणि विषय आमचा असा आहे की पंकजाताई जे सांगतील, पंकजाताईंनी दगड उभा केला तरी आम्ही ते मतदान करणार. नाही, आता आपण पंकजाताईंच्या मतदारसंघातील कौल नाही जाणून घेत आहोत. आपण आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा कौल जाणून घेतोय. तर काय वाटतं तुम्हाला? नाही, आम्ही दादालाच मतदान करणार. निलेश लंके दुसरे उमेदवार आहेत. त्यांनी कोरोना काळात खूप चांगलं काम केलं असं अनेकांचं म्हणणं आहे. ते लोकनेते आहे असं देखील म्हणणं आहे. त्यांनी जर फोन केला तरी ते अर्ध्या रात्री तिथे जातात असं देखील लोकांचं म्हणणं आहे. काय तसं नाही ना, हा ते बी लोक नेते आहेत, पण आमचे कामं दादानी केलेत ना. आम्हाला कुठं पूल नव्हते, कुठं बांधारी नव्हते, हे दादानी बरेचसे आमच्या गावामध्ये कामं केली आहेत. कोणतं गाव? जोगवाडी पाथर्डी तालुक्यामध्ये. अच्छा, हां. आमच्या दादानी चांगली कामं केली आहेत, त्यामुळे आम्ही दादाला मतदान करणार, भरभरून करणार. केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काय सांगाल? केंद्र सरकार चांगलंच आहे, खराब नाही. केंद्र सरकार चांगलं आहे ना. मोदी साहेब आलेच पाहिजे. मोदी तर देश आहे, मोदी नाही तर देश नाही. ही निवडणूक देशासाठी फार महत्त्वाची आहे. देशासाठी महत्त्वाची ना, आपल्या नगरकर्ता बी महत्त्वाचीच आहे ना. दादानी चांगली कामं केली आहेत, त्यामुळे दादाला मतदान आम्ही करणार. धन्यवाद. या ठिकाणी एक तरुण टोच विकण्याचा व्यवसाय करतोय. जाणून घेऊ त्याच्याकडनं काय वाटतं त्याला. दादा, काय वाटतं तुला, कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? नगर दक्षिणेचा खासदार सुजयदादा विखे पाटील व्हायला पाहिजे. कारण त्यांचे काम आहे आमच्या एरियामध्ये. नवनागापूरमध्ये या भाजीपाला मार्केटमध्ये पहिले लोक इथं बाजारात चिखलमध्ये बसत होते रोडच्या कडेला, कुणी लक्ष दिलं नाही. पण सुजयदादा विखे पाटील जात होते या रोडने जायचे, त्यावेळेस ते म्हणले का तुम्हाला येऊन का माझी आई बाप हे लोक भाई बहीण जे बी आहे का त्यांना चिखलात बसतात, मी तुम्हाला हे करून देईन. तर त्यांनी निधी आणून हे आम्हाला बसायला करून दिलं. वडगाव गुप्ताचा रोड हे कित्येक वर्षापासून बंद होता, म्हणजे त्या रोडला कोणी जात नव्हतं. वडगाव गुप्ताचा रोड आहे त्या जात नव्हता, बायपास झालेला होता. वडगाव गुप्ताचा रोड नव्हता, त्याच्यामुळे तिथून वाहतूक बंद होती सगळी. त्यांनी निधी आणून आम्हाला वडगाव गुप्ता रोड बनवून दिला. आमच्या नवनागापूर, वडगाव गुप्ता, पिंपळगाव, माळवी या सगळ्या ठिकाणासाठी त्यांनी सगळ्यात मोठी योजना म्हणजे सगळ्यात मोठे एक काम केलेलं आहे, ते विखे पाटील हॉस्पिटल आहे त्यांचं काम आमच्यासाठी. विखे पाटील हॉस्पिटलनी एवढा मोठा रोजगार आहे आमच्यासाठी का तिथं आमच्या आई बहीण अशी विरोधक लोक बी आहे का त्यांचे घरचे त्या विखे पाटील हॉस्पिटलला आम्ही सोडलेले, डिलेवरी पेशंटसाठी याच्यासाठी नाही का सोडलेले. त्यांचं काम लय मोठं आहे आमच्यासाठी. ते काय बी असलं तर त्यांनी काम केलेलं आहे. मी कुणाचा कार्यकर्ता नाही आहे, पण एक असतो रोडला, त्याच्यामुळे मी सांगतो का त्यांचे कामं आहे आमचे तिथं. लंके साहेबांनी पण कामं केले, कोरोना काळात त्यांनी बी कामं केले. लंकेकार ते सारे महाराष्ट्राला माहिती, उभ्या महाराष्ट्राला, की लंके साहेबांचं काम कोरोना काळात कसं झालं. त्यांचं पण नाव नाही ठेवू शकत, पण विखे साहेबांचं काम आमच्या तिथं सगळ्यात भारी. नवनागापूर या वडगाव गुप्ता या मडीमध्ये त्यांचं काम चांगलं झालं. तू एक तरुण आहे, तू आता हा व्यवसाय करतोय. तुला असं वाटत नाही का तुला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, तू सरकारी नोकरदार झाला पाहिजे? कारण अनेक जण असं म्हणतायत की तरुणांना रोजगार नाही, सरकारी नोकऱ्या नाहीत, मग तू आता हा व्यवसाय करतोय, काय वाटतं तुला? नाही, सरकारी नोकऱ्यांना सगळ्यांची आशा असते सरकारी नोकरी मिळावा. प्रत्येक मुलाला का असते का सरकारी नोकरी मिळावा आम्हाला, पण ते इम्पॉसिबल आहे या गोष्टी. ज्याची माहिती आज मला धंद्यामध्ये यश आहे, मी धंदा करू शकतो, मला माहिती मला धंद्यामध्ये यश आहे, तर आज मी धंदा करू राहिलो. ज्याला स्किल ज्याची असती, कोणी पोलीस होऊ शकतं, कोणी डॉक्टर होऊ शकतं, ज्याची जी स्किल आहे तो त्याच्या हिशोबाने लढू राहिला. केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काय सांगशील? केंद्र धोरणासंदर्भात मी सांगू शकत नाही, पण वरती मोदी सरकारची सत्ता आहे, विखे पाटीलची सत्ता इथं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले. बायपास रोड करून दिले. आज बायपास रोड तुम्ही जाऊन बघू शकता सगळीकडून किती डेव्हलप झालेले. बायपास रोडला कुणी जात नव्हते, ट्रकवाले त्यांना किती प्रॉब्लेम होतात जायला, पंक्चर किती गाडी होतात ते, पण आज त्यांनी काम केलं आहे. एकदम सुपर हायवे करून दिला आहे पूर्ण नवनागापूर म्हणजे नगर जिल्ह्याला काम करून दिलेलं आहे. धन्यवाद. आणि ऐका ना मॅडम, हां नाही आता ते बोलायला चांगलं नाही वाटत राहिलं, पण बोलतो मी नाही का. माझा आता तुम्हाला मी लाईव्ह करून दाखवू शकते नाही का लोक म्हणतात लंके साहेबांनी फोन केला का लंके साहेबाला लगेच उचलतात लंके साहेब फोन, बरोबर. मी माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे का लंके साहेबांनी फोन उचलले का नाही का. पण मी 2-3 वेळा फोन लावले होते नाही का, त्यांचा फोन व्यस्त आला 2 वेळा, परत तिसऱ्यांदा पण फोन काय लागला गेला नाही, फक्त आवाज येतो टूक टूक टूक, बाकी फोन लागत नाही. वाटलंच तुम्ही परत एकदा तुमच्यासमोर लावून दाखवतो फोन, माझ्याकडे नंबर आहे त्यांचा, फोन उचलत नाही ते. पण एक म्हणतात लोक काय एका फोनवर लंके साहेब फोन उचलतात नाही का, तसं काही नाही. करू आपण, आता तुझं म्हणणं आहे, तुझी इच्छा तर आपण करून बघू काय वाटतं. कारण लगेच लाईव्ह दाखवतो तुम्हाला मी.
हे बघ, हा नंबर लंके साहेबांचा आहे. या इकडं 9702903333. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त बस आहे. ऐक, व्यस्त सांगतो, नुसता नंबर व्यस्त असतो, त्यांनी काय फोन उचलत नाही म्हणजे नाही का. पण आता ते 5 वेळा फोन नाही नाही, पण आता ते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असतील, सभा चालू आहे, प्रचार चालू आहे. 10 ते 15 फोन केले ते. तुम्हाला मी माझ्याकडे कॉल हिस्ट्री दाखवू शकतो किती कॉल केले ते. माझा मित्र सुरभी हॉस्पिटलला ॲडमिट आहे, त्याच्यासाठी आम्ही पैसे गोळा करत होतो. म्हटलं यांना एक जायची हिंमत नाही आपल्या त्यांच्याकडे, काय भेटणार नाही आपल्याला माहिती आहे ते. तर मी कॉल केला त्यांना का बघू कॉल करून काय मदत भेटली तर नाही का, पण त्यांनी कॉल काय उचलला नाही. मग आम्ही गोळा केले पैसे नवनागापूरमधून आमच्या लोकांकडून, आणि त्या मित्राला माझ्या सुरभी हॉस्पिटलमध्ये पैसे भरले. सुरभी हॉस्पिटलवाल्यांनी सुद्धा एवढं आम्हाला लुटलं, कुणी ऐकलं नाही आमचं. एवढे पैसे घाले, तुम्ही बिल चेक, तुम्हाला बिल दाखवतो, माझे मित्र आहे, पैसे गोळा करू आम्ही त्या सुरभी हॉस्पिटलला भरले. कुणी आला नाही आणि कुणी विचार बी केला या गोष्टीचा. आमच्या साहेब समोरून गेले होते पण कुणी बोलले नाही या गोष्टीवर. एक ज्येष्ठ नागरिक आपल्या बरोबर आहे, जाणून घेऊ त्यांच्याकडनं काय वाटतं त्यांना. बाबा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मायकल फ्रान्सिस शिंदे. अच्छा, काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? आता खासदार कोणी झाला ऐकून घ्या मॅडम, कोणी झाला तर आतापर्यंत काय त्यांनी कोणाचं कल्याण केलं नाही. ऐकून घ्या, आता जो होईल पहिला खासदार ऐकून घ्या, बाळासाहेब विखेचा मुलगा होता. आता खासदार दुसरे अजून त्या प्रतिनिधी उभे आहेत, पण कोणीतरी झाले पाहिजे. आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं 5-10 वर्षामध्ये तुम्हाला घरकुल दिलं जाईल. आतापर्यंत मला काय मिळालं नाही. तुम्हाला मिळालं नाही? नाही. पण अनेकांना घरकुल मिळालंय ना. माझे कागदपत्र आहेत महानगरपालिकेमध्ये, ते कागदपत्र दाखवते की खरी गोष्ट काय आहे. तर मी हीच विनंती करतो भारताच्या पंतप्रधानांना आणि या लोकशाही आघाडीला, लोकसभेच्या कार्यकर्त्यांना, की तुम्हाला गरिबाचं कल्याण करायचं असेल तर चांगलं करा. काहीतरी त्यांच्यासाठी करा, कष्ट करा. नुसते मत घ्यायसाठी उभं राहू नका, आमच्या पुढे येऊ नका. एवढंच मी त्याला जय हिंद म्हणून भाषा करतो. नमस्कार. इथे 2 बंधू आरामशीर बसलेले आहेत आणि ते सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जाणून घेऊ त्यांच्याकडनं की काय वाटतं त्यांना, काय आहे त्यांचा कौल. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं आपल्याला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? निलेश लंके. निलेश लंके. का निलेश लंकेच का? कोविड काळात त्यांचं काम बघा, जे आई बाप ज्याच्यापाशी जात नव्हते ते माणूस तिथं झोपत होता. सगळ्यात मोठं काम हे उड्डाण पूल हे काही काम नाही. माणुसकी लागती ना, ती माणुसकीचं काम त्यांनी केलेलं म्हणून मी त्यांना मतदान द्या. केंद्र सरकारच्या धोरणांसंदर्भात काही सांगाल का? केंद्र सरकारचं धोरण हे दडपशाहीचं आहे, हुकुमशाही चालली आहे तिकडे सगळी. एक माणूस इकडे गेला का त्याच्या मागं ईडी लाव, CBI लाव असं धोरण चालू आहे. त्यामुळं केंद्राचं धोरण आम्हाला पटत नाही. काय वाटतं मग तुम्हाला कोण होईल पंतप्रधान? पंतप्रधान राहुल गांधी होतील 100%. हे 240, 200, 300 पार हे काही नाही, हे सगळे फेक आहे. काही नाही होणार. कमीत कमी 150 ते 200 त्यांना सीटं भेटतील भाजपवाल्यांना, बाकी काही नाही होणार. हे फक्त 400 पार करून हे पार करू तुम्ही तडीपारच होणार आहे, काही नाही आहे बाकी. तुम्ही राहुल गांधी म्हणाले, पण आता त्यांच्या जागा खूप कमी आहे, सीट खूप कमी आहे, मग त्यांना पाठिंबा आहे ना. शिवसेना, उद्धव ठाकरे साहेबांची गट आहे, शरद पवार साहेबांचं गट आहे, अजून त्यांचं स्वतःचा पक्ष आहे काँग्रेस. हे सगळं मिळून गठबंधन होईल ना, इंडिया आघाडीचं गठबंधन होऊन ते पंतप्रधान होतील. शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी काय केलं, काही सांगता येईल का तुम्हाला? शरद पवार साहेबांनी लई खूप केलं अहमदनगर शहरासाठी. 2 वेळा संग्राम भैयांना तिकीट देऊन आमदार केलं. संग्राम भैयांनी शहरासाठी लई कामं केले राष्ट्रवादीकडून. तुम्ही जे आता संग्राम भैयांचं नाव घेतलं, पण संग्राम भैया आता एक समन्वयक, महायुतीचे समन्वयक म्हणून सुजय विखे यांच्याबरोबर आहे, यांचा प्रचार करतायत, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आम्ही संग्राम भैयांना लाईक करतो ना. सुजय विखेचा संबंध काय शहराला? आम्ही संग्राम भैयांचे माणसं, पण आम्हाला निलेश लंके आवडतो, आम्ही त्याचं काम करणार. आम्हाला विखे पाहिजेच नाही शहरासाठी, काही नाही. आम्ही जिथं राहतो 5 वर्ष झाले, सुजय विखेचं मी तोंड बी बघितलं नाही तिथं, आणि अजून मी ते मतदान मागायला हात जोडायला बी नाही आले ते आमच्याकडं. निलेश लंके साहेबांचे 2-3 राऊंड झाले आमच्या इथं, त्यामुळे आम्ही निलेश लंकेला मतदान मारणार. तुम्ही नवनागापूरमध्येच राहता का? मी नगर शहरात राहतो. अच्छा, तुम्ही नगर शहरात राहता. बरं, तुम्ही आत्ता जे म्हटले की आमदार संग्राम भैया जगताप यांचं आम्ही ऐकणार आहात, पण आता
त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला पुन्हा खासदार विखेंनाच करायचं आहे आणि देशात परत पंतप्रधान नरेंद्र मोदीच झाले पाहिजे. आम्ही संग्राम भैयांना हात जोडून विनंती करणार का आम्ही यावेळेस तुमचं ऐकणार नाही. आमदारकीला आम्ही 100% तुम्हाला मतदान मारू, पण खासदारकीला आम्ही तुमचं ऐकणार नाही. आम्ही निलेश लंके साहेबांना मतदान मारणार. नवनागापूरच्या जनतेचा कौल जाणून घेत असताना आम्हाला नवनागापूर ग्रामपंचायत सदस्य देखील भेटलेत. जाणून घेऊ त्यांच्याकडनं काय वाटतं त्यांना आणि त्यांची भूमिका काय आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं आपल्याला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? सुजय विखे. सुजय विखे का? सुजय विखेच का? कारण लंके जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी आमचं गाव त्यांच्या मतदारसंघात येतं नवनागापूरमध्ये, पण खासदार सुजय विखेंच्या कामाच्या तुलनेत लंकेंचे म्हणावं असे एवढे काम नाही आहे. त्यांनी म्हणजे आमच्या गावाकडं कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नाही. ते सरकारमध्ये असतानाही त्यांनी फक्त विकास हा पारनेर तालुक्यातच केला. म्हणजे आमचं गाव नगर तालुक्यात आमचे नेते आमदार कर्डिले साहेब, संग्राम भैया असतील, आम्ही त्यांच्या माध्यमातून खासदार साहेबांकडून इथं निधी उपलब्ध केला व त्यातून आम्ही विकास कामं केली. त्यासाठी आता आमच्या गावात 19 कोटीची पाणी योजना आहे. त्यात शेवटच्या टप्प्यात आम्हाला खासदार सुजयदादांनी मदत केली. आज आमच्या गावात पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. तो प्रश्न येत्या 2 ते 3 महिन्यात आता आमच्या पहिल्या टाकीत पाणी पडलं आहे. उर्वरित 3 टाक्यांमध्ये आमच्या गावात पाणी पडेल. मग आमच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न मोठा असल्याने आता आमच्या काही भागामध्ये महानगरपालिकेचं पाणी आहे, काही भागात ग्रामपंचायतचं पाणी आणि काही भागात आमचे गावचे जे सरपंच आहेत त्यांची स्वतःची स्वामी विवेकानंद या नावाने स्वतःची योजना आहे, पण त्यातही लोकांना 15-15 दिवसाला पाणी येतं. त्यामुळे लोकांना पिण्याचा पाण्याचा जो त्रास होतो. जलजीवन मिशनच्या माध्यमातून जेव्हा आवटीसाहेब आमदार होते तेव्हा त्यांनी ती योजना मंजूर केली होती आणि ते शेवटच्या टप्प्यात खासदार सुजय विखेंनी त्याला प्राधान्य देऊन त्यांनी ती योजना मंजूर करून घेतली व त्याच्यानंतर ते काम चालू झालं. आज ती योजना 2 महिन्यात सुरळीतपणे चालू होईल. गावासाठी पाणी मिळेल. मग आता आपण पाण्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता? आता सध्या गावाचं म्हणजे आता आम्ही प्रचारासाठी जेव्हा फिरत होतो तेव्हा आम्ही लोकांच्या अडचणी ऐकल्यात. तर ज्या भागात वैयक्तिक योजना आहे तर त्या भागात खरोखर लोकांना अक्षरशः म्हणजे कोणावर टीका करायची म्हणून नाही, पण लोकांना खरोखर 12 ते 15 दिवसाला पाणी येतं. मग ती त्यांची वैयक्तिक योजना आहे, पण आमची ग्रामपंचायतीची जी पाणी योजना आहे त्यात आम्ही लोकांना दर 3 ते 4 दिवसाला पाणी देतो आणि महानगरपालिकेचं पाणी दररोज हे येतं. नवनागापूरमध्ये खूप नागरिक बोलण्यास इच्छुक आहे, पण आता संध्याकाळ झाली आहे. पण तरी इथे नागरिकांचा कौल जाणून घेण्यासाठी आणि ते खूप नागरिक इच्छुक आहेत. एक दादा आहे, त्यांना विचारू आपण काय वाटतं त्यांना. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं आपल्याला कोण होईल नगर दक्षिणेचा खासदार? सुजयदादा विखे पाटील. का सुजय विखेच का? कारण अनेक दिवसापासून जो आमचा प्रभाग क्रमांक 7 मी नागरिक असून हा प्रभाग क्रमांक 7 हा बरेच दिवसा प्रलंबित प्रश्न होता एक की बोलेगाव फाटा ते कातुरी वस्ती आणि कातुरी वस्ती तो केशव कॉर्नर हा बरेच दिवसा प्रलंबित रस्ता होता. हा रस्ता पूर्णपणे मार्गी लागला नव्हता आत्तापर्यंत, पण सुजयदादांच्या माध्यमानं आणि कार्यसम्राट आमदार संग्रामभाई जगताप व आमचे प्रभाग क्रमांक 7चे कार्यसम्राट नगरसेवक कुमारभाऊ वाखळे यांच्या माध्यमातून हा रस्ता पूर्णपणे आत्तापर्यंत झाला आहे. या कामाचं श्रेय आम्ही सुजयदादांना देऊ शकतो. त्यामुळं आत्तापर्यंत असं वाटतं एवढ्या दिवशी राहिलेल्या प्रलंबित गोष्टीचा हा विषय होता. बरेच दिवसापासून हा विषय प्रलंबित असल्यामुळं आम्ही सुजयदादांना फक्त या ठिकाणी नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्रामभाई जगताप व आमच्या प्रभागाचे नगरसेवक कुमारभाऊ वाखळे यांनी यांना ती फक्त या गोष्टीची त्यांनी फक्त एकदा हिट दिल्यामुळं आणि त्यांनी त्या गोष्टीचं एक तात्पर्य लक्षात घेता त्यांनी तत्परेने हा रस्त्याचं काम त्यांनी तात्पर्याने लगेच मार्गी लावल्यामुळं असं वाटतं की या ठिकाणी भरपूर व्यावसायिक आहेत. बोलेगाव फाट्यापासून तर कमीत कमी कातुर वस्तीपर्यंत भरपूर व्यावसायिक असे आहेत की यांचा बऱ्याच दिवसाचा रस्त्याच्या प्रलंबित राहिल्यामुळं की त्या व्यक्तींना सगळ्यांना वाटत होतं की या रस्त्याचं काम झाल्यामुळं आपले कुठेतरी उद्योगधंदे आपले बंद झाले आहेत. पण या गोष्टीला प्राधान्य दिलं सुजयदादांनी आणि सुजयदादांबरोबर मी आभार मानतो की आपल्या नगर शहराचे कार्यसम्राट आमदार आणि आमच्या प्रभागाचे 7 नंबर वार्डाचे नगरसेवक कुमारभाऊ वाखळे यांनी ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं की ह्या रस्त्याचं काम त्यांनी त्वरित काम केलं. रस्त्याचं हे रस्त्याचं काम झाल्यामुळं अनेक उद्योगधंदे आहेत, छोटे मोठे उद्योगधंदे या रस्त्याला असल्यामुळं या लोकांना चालना भेटली या रस्त्यामुळं झाल्यामुळं. आणि ह्या चालण्यामुळं मला असं वाटतं वैयक्तिक की सुजयदादांनी हे काम योग्यतेने केलेलं आहे आणि त्यामुळं मग मी आयुष्यभर माझ्या मनात एक प्राधान्य असल्यामुळं या गोष्टीला मी प्रतिसाद देऊ शकतो की सुजयदादांनी हे काम केल्यामुळं आपण त्यांना मत देणं हे आपलं काम आहे. आज आपण नवनागापूर येथील जनतेचा कौल जाणून घेतला. पुन्हा भेटू पुढच्या अशाच एका ग्राउंड रिपोर्टमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ATV न्यूज 24 तास.
कॅमेरामन आयनुल शेखसह मी राणी कासलीवाल, अहमदनगर.